हॅलो स्टुडंट्स, मागे आपण एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटमध्ये आपण वी कॅन सी अबाउट द वेदर्स अँड द क्लायमेट अँड ऑल्सो वी कॅन स्टडी अबाउट द मेटॉलॉजी. टुडे वी कॅन सी अबाउट द solid waste management. Means you know that there is a different type of the waste materials around yourself when you go to the classrooms. Then which waste material you can see in the dustbin? जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाता त्याही तुम्ही जो कचरा करता तो कोणत्या प्रकारचा असतो बघा. त्याच्यामध्ये काय काय असतात, चॉकलेटचे रॅपर्स असतात, बरोबर आहे, पेन्सिलचे हे असतात, पेन्सिल्स असतात, फुटलेल्या पेन्सिल्स, पट्ट्या त्या टाकलेल्या असतात, बरोबर आहे का. त्याचप्रमाणे पेन्स, अशा प्रकारचा तुमच्या क्लासरूममध्ये कचरा असतो, बरोबर आहे. अशा गार्बेजेस तयार झालेले असतात. मग हा जो गार्बेज आहे या गार्बेजला आपण काय म्हटलं जातं, सॉलिड वेस्ट मटेरियल असं म्हटलं जातं. आता हे जे आहे मेनी वेस्ट मटेरियल आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ॲक्टिव्हिटी इज डन बाय द ह्युमन बीइंग. म्हणजेच काय की आजकाल आपण बघतो की जो सॉलिड कचरा निर्माण होतो ज्याला आपण मराठीमध्ये घन कचरा असं म्हणतो, हा कचरा जनरली आपण बघतो की हा ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे तयार झालेला असतो, बरोबर आहे. अँड हा जो कचरा आहे दिस वेस्ट मटेरियल is generated by the human being is called as a solid waste material. आता हे जे सॉलिड, सपोज दिस सॉलिड वेस्ट मटेरियल इज प्रॉपरली डिस्पोज, देन वी कॅन गेट द सोर्स ऑफ द एनर्जी. जर आपण तो व्यवस्थितरित्या जर विल्हेवाट लावली त्याची तापापद्धती तर बरोबर ऊर्जेची निर्मिती होऊ शकते व्यवस्थितरित्या. बट इट इज नॉट डन. व्हॉट विल हॅपन्स, तुम्ही कधी विचार केला आहे याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो. आता करंटली जर आपण बघितलं, आजकाल आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा बघतो सगळ्याकडे, वेन वी कॅन सी द सराउंडिंग देर विल बी द लॉट ऑफ गार्बेजेस, सॉलिड वेस्ट गार्बेजेस विल बी द फॉर्म्स, बरोबर आहे. अँड इट इज अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम टू द अस, बरोबर आहे. बिकॉज ऑफ दिस इट कॉजेस द सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन ऑल्सो, बरोबर आहे. म्हणजे हे जे सॉलिड वेस्ट मटेरियल जे फॉर्म्स होतात, जर असं होतं की दिवसाला आपण आपल्या घरातच हिशोब केला तर किती कचरा निर्माण होतो, बरोबर आहे. आणि हा जो कचरा निर्माण होतो त्यामुळे काय काय होऊ शकतं, वॉटर पोल्युशन होऊ शकतं, सॉइल पोल्युशन होऊ शकतं, बरोबर आहे. मीन्स करंटली वी कॅन सी सध्याच्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर द सॉलिड वेस्ट मटेरियल इज अ फॉर्म इज अ सिरियस प्रॉब्लेम. In the point of the view, we can see in the point of the view, we can see that there are serious problems. View that is economic growth, environmental degradation, also the health is there. म्हणजेच काय की हा जो कचरा निर्माण होतो, सॉलिड वेस्ट मटेरियल जो गार्बेज फॉर्म होतो, तसं जर बघितलं तर आर्थिक विकासाच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे पर्यावरणाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होतो. आणि नुसतं ऱ्हास होत नाही तर त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो, बरोबर आहे. म्हणजे आपल्या शारीरिक ह्याच्यावर देखील त्याच्या सॉलिड वेस्ट मटेरियलचा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतो. आता जर बघितलं तर ह्याच्यामुळे बऱ्याच वेळेला सॉईल, वॉटर अँड एअर इज पोल्युटेड, बरोबर. तिन्ही गोष्टी पोल्युटेड होऊ शकतात. आता मग एखाद्या ठिकाणी कचरा जर पडला असेल त्यामुळे पाण्याचं पण प्रदूषण होतं, हवेचं तर होतं कारण दुर्गंधी पसरते, आणि मातीचं पण पोल्युशन होऊ शकतं, बरोबर आहे. आता जर हे जे गार्बेजेस जे फॉर्म झालेले आहेत, कचरा जो तयार होतो ॲक्च्युली किती कचरा निर्माण होतो तुमच्या पुस्तकामध्ये एक माहिती दिलेली आहे. दॅट इज इन द मेट्रो सिटीज, that is in the Mumbai there is 5,000 ton will be the garbages from. Pune is 1,700 ton, नागपूरला 900 tons. आणि ह्याचा परिणाम आपण भोगलेला आहे. तुम्हाला माहिती आहे 26 जुलै 2005 रोजी मुंबईला काय झालं होता, पूर आला होता, बरोबर आहे. गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या. तर पूर कशामुळे आला होता, तर गार्बेजमुळे हे सगळं झालं होतं. दॅट इज अ इम्प्रॉपर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट झाल्यामुळे तो जो कचऱ्यामुळे काय झालेलं आपत्ती निर्माण झालं, कारण कचरा अडकल्यामुळे पाणी निचरा झाला नाही, पाणी वाढत गेलं, आणि 26 जुलैला काय परिणाम झाला आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढा भयानक परिणाम देखील होऊ शकतो, बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्या जर आजूबाजूला जर सर्वे केला तर किती कचरा निर्माण होतो सॉलिड वेस्टमध्ये, जरा एकदा तुम्ही यादी करून बघा किती कचरा तयार होतो, बरोबर आहे. आता
हा जो वेगवेगळ्या प्रकारचा आपण वेगवेगळे आर्टिकल्स यूज करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण होतो, बरोबर आहे. आता एक डिफरंट आर्टिकल, सम आर्टिकल्स आर रियुजेबल, सम आर्टिकल्स विल बी द डिस्कार्डेड इज देअर सर, बट इट इज नॉट, सपोज इट इज नॉट प्रॉपरली डिकम्पोज, देन इट विल बी द कॉजेस द सिरियस प्रॉब्लेम टू अस. म्हणजे आपल्या जे नेहमी हा सॉलिड कचरा निर्माण होतो, तर त्यातला सगळाच कचरा असतो असं नाही, तर काही आपण रियूज करू शकतो, तर काही जे आहे ते डिस्कार्ड केलं जातं, पण नुसतं डिस्कार्ड करून नाही चालणार, ते प्रॉपरली डिकम्पोज करणं पण जरुरी आहे. जर ते डिकम्पोज नाही केलं तर पोल्युशन होऊ शकतं, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी ते जे वेस्ट मटेरियल जो फॉर्म होतो त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करणं जरुरी आहे. आता आता हे क्लासिफिकेशन कसं काय, तर कचऱ्याचं पण क्लासिफिकेशन, दॅट इज अ डोमेस्टिक वेस्ट. आता डोमेस्टिक वेस्ट म्हणजे काय, की घरगुती जो कचरा आहे तो. आता याच्यामध्ये काय येतं, द वेस्ट मटेरियल बाय द पेपर्स, प्लास्टिक पेपर्स, प्लास्टिक बॅग्स, व्हेजिटेबल वेस्ट, फ्रूट स्किन्स, ग्लास, शीट्स, मेटल्स अँड आर्टिकल्स. म्हणजे आपल्या घरातला जो कचरा असतो त्याला म्हटलं जातं डोमेस्टिक वेस्ट. पुढचा जो कचऱ्याचा टाईप आहे त्याला म्हटलं तर इंडस्ट्रियल वेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला सांगायला नको, केमिकल्स येतात, पिगमेंट्स येतात, स्लगेज, ॲश, मेटल, दीज आर कन्सिडर्ड इन टू द इंडस्ट्रियल वेस्ट. नेक्स्ट विल बी द हजार्डस वेस्ट, means chemically generated by the various industries are. There is also radioactive materials are there, explosive material, infectious material is called as an hazardous waste. त्यानंतर फार्म्स अँड गार्डन वेस्ट इज देअर, ते सांगायलाच नको. फार्म अँड गार्डनमध्ये तुम्हाला माहिती आहे, लिव्स, फ्लॉवर, ब्रांचेस, ट्रीज, क्रॉप, straw of the animals urine is there, so dung is there, pesticides and the remains of the various chemicals like fertilizer. असा सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, फार्म गार्डन वेस्टमध्ये. पुढचा आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. इलेक्ट्रॉनिक वेस्ट तुम्हाला माहिती आहे, त्याचं नॉन फंक्शनल टी व्ही सेट म्हणा, सेल मोबाईल्स म्हणा, म्युझिक सिस्टीम म्हणा, कॉम्प्युटर्स म्हणा, याचा करणं समावेश कसं म्हणतात ते इलेक्ट्रॉनिक यासाठी ई वेस्ट वी कॅन से ॲज. तर पुढचा आहे बायोमेडिकल वेस्ट. आता बायोमेडिकल म्हणजे दवाखान्यामधला जो कचरा असतो, फॉर एक्झाम्पल बँडेज आहे, ड्रेसिंग, ग्लव्ज, निडल्स, सलाईन बॉटल्स, मेडिसिन्स इज देअर्स, टेस्ट ट्यूब इज देअर्स, बॉडी पार्ट्स आहे, ब्लड्स आहे, त्यामुळे ब्लड CTC फ्रॉम द क्लिनिक, हॉस्पिटल, ब्लड ब्लँक अँड द लॅबोरेटरी. ह्याच्यामधला जो कचरा आहे ते बायोमेडिकल वेस्ट येतो. दॅट इज अर्बन वेस्ट, म्हणजे शहरी कचरा असं म्हटलं जातं. दॅट इज अ वेस्ट मटेरियल जनरेटेड टू द हाऊस होल्ड इंडस्ट्रीज, लार्ज कमर्शियल अँड इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट, कॅरी बॅग्स, ग्लास, मेटल पीस, रॉड्स, थ्रेड्स, रबर, पेपर, कॅन्स, शॉप, कॅन्स फ्रॉम द शॉप, व्हेजिटेबल्स, मीट्स, मार्केट, कन्स्ट्रक्शन वेस्ट. ह्या सगळा जो आहे तो विषय म्हणजे शहरी कचरा तुम्हाला सांगायला नको. पुढचा आहे रेडिएक्टिव्ह वेस्ट, मीन्स रेडिएक्टिव्ह मटेरियल लाईक स्ट्रॉन्शियम 10, सेरियम 141, बेरियम 140, heavy metals are generated in the atomic energies plants, uranium mines, also the atomic research center that is nuclear weapons is tested is there, is called as a radioactive waste. Mining waste, that is the remains in the heavy metal like lead, arsenic, cadmium are from the mines, these are called as a mining waste. म्हणजे अशा रीतीने हा वेस्ट मटेरियलचं क्लासिफिकेशन आहे, म्हणजे किती प्रकारचं वेस्ट मटेरियल निर्माण होतं बघा, बरोबर आहे. आणि मग जर आपल्या हिशोबाने जर हिशोब केला की जर हे जे आहेत ते टाकाऊ पदार्थ सॉलिड वेस्ट आहे, तर ह्याचं क्लासिफिकेशन आपण 2 गटामध्ये करू शकतो. दॅट इज वी कॅन क्लासिफाय इन टू द 2 पार्ट, दॅट इज बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. ते नावाप्रमाणे तुम्हाला सांगते, बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, ज्या वेस्ट मटेरियल आहे विच इज इझिली डिग्रेडेड बाय द मायक्रो ऑर्गॅनिज मायक्रोब्स, दॅट इज मेनली इन्क्लूड तुम्ही सांगू शकता द किचन वेस्ट मटेरियल लाईक व्हेजिटेबल्स,
टाको म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, these are also is there is a dung parts of the plants, animals is there, the waste material of the organic type is called as a wet solid material waste or the wet garbages which is easily decomposed or which is easily decomposed by the microorganism. बायोडिग्रेडेबल म्हणजे की असं वेस्ट मटेरियल विच इज इझिली डिग्रेडेबल बाय द मायक्रो म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारा त्याचं विघटन सहज होतं, डिकम्पोज इझिली होऊ शकणारं जे मटेरियल आहे त्याला म्हटलं तर बायोडिग्रेडेबल मटेरियल. म्हणजे तुम्हाला सांगायला किचन वेस्ट मटेरियल इज देअर्स, also there is a parts of the plants, animal dung is there, and generally these are the organic materials is there, and this type of the waste material is called as wet garbages. त्याला आपण काय म्हणतो, wet garbages असं म्हटलं जातं. And these are easily decomposed properly. Suppose we can decompose it, then we can get the fuel as well as the compost in good quantity. बरोबर आहे. जर आपण ते व्यवस्थित डिग्रेडेबल केलं तर आपल्याला त्याच्यापासून फ्युएल पण मिळतं आणि त्याचप्रमाणे कंपोस्ट म्हणजे खत पण मिळू शकतं. बरोबर आहे. अशा मटेरियलला आपण म्हटलं तर बायोडिग्रेडेबल वेस्ट असं म्हटलं जातं. आता त्याच्या विरुद्ध बरोबर नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे असं द वेस्ट मटेरियल विच इज नॉट इझिली डिकम्पोज और डिग्रेडेबल बाय द डिग्रेडेड बिकॉज इट कॅन बी रिक्वायर्ड द लॉंग पिरियड ऑफ द टाइम्स and use the various techniques. आता ह्याच्यामध्ये व्हेरियस टेक्निक यूज करायला लागतात. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक्स आहे, मेटल्स आहे, मेटल्स लाईक सिमिलर सबस्टन्सेस इज देअर्स, दीज आर कॉल्ड ॲज अन ड्राय वेस्ट काय म्हणतात किंवा ड्राय गार्बेजेस. म्हणजे ह्याच्यामध्ये वेट गार्बेजेस म्हणजे आणि ह्याच्यामध्ये ड्राय गार्बेजेस. बायोडिग्रेडेबल म्हणजे इन शॉर्ट इट इज इझिली degradable by the microorganism, that is called as a waste garbages, and which is not easily decomposed. It can be required the long period of the times. त्याला बराच वेळ लागतो. बरोबर. वी कॅन यूज अ व्हेरियस टेक्निक फॉर द डिकम्पोजिशनचं. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक आहे, थर्माकोल्स आहे, ऑल्सो देर इज अ मेटल्स इज देअर, मेटल लाईक सबस्टन्सेस इज देअर्स, दीज आर कॉल्ड ॲज अ ड्राय गार्बेजेस. त्याला आपण काय म्हणतो, ड्राय गार्बेजेस असं म्हणतो. आणि त्यामुळे आपण हे जे ड्राय गार्बेजेस आहेत तुम्ही सांगू शकता कुठले कुठले ड्राय गार्बेजेस आहेत, कुठले कुठले हे वेट गार्बेजेस आहेत, तुम्हाला त्याची कल्पना आहे सगळ्यांना. बरोबर आहे. आता हे जे ड्राय गार्बेजेस आहे किंवा हे जे गार्बेजेस आहेत, आता हिशोब केला तर वाय इट इज नेसेसरी टू द रिसायकल द नॉन डिग्रेडेबल आहे. तर तुम्हाला माहिती आहे की काही वेस्ट मटेरियल्स आहेत विच इज अ लॉक ड्यू टू द लॅक ऑफ द डिकम्पोजिशन्स अँड दिस कॅनॉट बी इझिली डिग्रेडेबल. बरोबर. सहजगत्या ते डिग्रेडेबल होऊ शकत नाही. तर असे सबस्टन्स आपण रिसायकल करू शकतो. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे सॉलिड वेस्ट ड्राय गार्बेजेस कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती आहे. आपण आपला नेहमी यूज करणारे प्लास्टिक आहे, पेपर्स आहे, ग्लास आहे, रॅपर्स आहे, एम्प्टी बॉटल्स आहेत, आजकाल आपण जे कोल्ड्रिंक्स पितो ते कॅन्स आहेत, ब्रोकन टॉईज आहेत, यासारखे जे वेस्ट मटेरियल आपल्या रोजच्या रोज आपले जे फॉर्म्स होतात त्याला म्हटलं तर ड्राय गार्बेजेस असं म्हटलं जातं. म्हणजे आज आपण जर हिशोब केला तर आपण किती ड्राय गार्बेजेस निर्माण करतो तुमच्या लक्षात आलेलं आहे. बरोबर आहे. मला परीक्षेला विचारत होतं का हाऊ वी कॅन क्लासिफाय दिस वेस्ट मटेरियल, दॅट इज अ बायोडिग्रेडेबल वेस्ट मटेरियल, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट मटेरियल देअर्स. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, काही शंका असेल ते विचारू शकता. थँक्यू.